जय श्रीराम, जय शिवराय, जय मल्हार. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 19 एप्रिलला भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होतं आहे. मित्रांनो, बैलगाडी शर्यत क्षेत्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच खंडेरायाच्या जेजुरी या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे आणि मैदानाची बक्षीस रचना कशी असणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग. आपलं नाव सांगा, परिचय द्या. मी मंगेश अशोकराव घोणे, अध्यक्ष श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी, अध्यक्ष जेजुरी ग्रामदेवत आई जानाई देवी यात्रा कमिटी. दादा, काय सांगाल, पहिल्यांदाच इतिहासामध्ये आणि बैलगाडी शर्यत क्षेत्राच्या इतिहासामध्ये सुद्धा जेजुरी या गावामध्ये भव्यदिव्य असं आदतचं मैदान संपन्न होतं आहे. कशा पद्धतीनं या मैदानाची तयारी सुरू आहे आणि कशानिमित्त हे मैदान आयोजित केलं जातं आहे? एळकोट एळकोट जय मल्हार. जेजुरीगड पर्वत शिवलिंगाकार, मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर. आपण बघतोय जेजुरीचं ग्रामदैवत आई जानाई देवी यांच्या यात्रेच्या निमित्ताने जवळजवळ आमच्या माहितीप्रमाणे 170 वर्षापूर्वी यात्रा भरली होती. त्याच्यानंतर आज यात्रा प्रथमतः संपन्न होत आहे. या यात्रेच्या निमित्ताने आमचे सर्व युवा सहकारी यांनी या बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं आहे आणि जेजुरीमध्ये प्रथमतःच बैलगाडा शर्यत संपन्न होत आहे. आपण बघतोय मागे खंडेरायाचा गड आहे आणि ज्याच्या समोरच पवित्र अशी कऱ्हा नदी, ज्या ठिकाणी देव आंघोळीला जातात, की जे आपण मानतो ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून उत्पन्न झालेले आहे. अशा दोन्हींच्या मध्यभागी या ठिकाणी या स्पर्धा संपन्न होत आहेत. शेजारीच हा पालखी मार्ग आहे, ज्या ठिकाणी खंडेरायाची पालखी या ठिकाणाहून जाते आणि हा युवा सहकाऱ्यांचा जोश आहे की त्यांनी सांगितलं की आपल्या आई जानाई देवीच्या यात्रेमध्ये आम्हाला काहीतरी करायचं आहे. त्यामुळे आपण सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले, भव्य असे कुस्ती स्पर्धा या यात्रेनिमित्त ठेवलेल्या आहेत आणि येत्या रविवारी 19 तारखेला आपण ही भव्य अशी बैलगाडा शर्यत या ठिकाणी संपन्न करणार आहोत. कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? भरपूर मोठ्या प्रमाणात तयारी चालू आहे. यात्रा कमिटी असेल, खांडेकरी मानकरी मंडळ असेल, जेजुरी जानाई ट्रस्ट असेल आणि हे आपण सर्व जे युवा सहकारी बघतोय की ज्यांच्या माध्यमातून आपली ही तयारी चालू आहे. आम्ही कटपळकर बंधूंचं पण खूप खूप आभार मानतो की त्यांनी हे ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि सर्वच बैलगाडा शर्यतीच्या सर्वात प्रमुख मान्यवरांचं की ज्यांनी जगताप साहेब असतील, सर्वच दादा असतील, सर्वांनीच या बैलगाडी शर्यतीसाठी खूप असं आमच्या युवा सहकाऱ्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं. चालतंय. आव्हान काय करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? आपण मी तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालक संघटनेला आवाहन करतो की या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. आपण यासाठी नाममात्र अशी 800 रुपये फी ठेवलेली आहे की महाराष्ट्राच्या कुलदेवताच्या ठिकाणी त्यांची सेवा रुजू करावी. कारण हा प्रथमतःच ही स्पर्धा होती, त्यात ही भव्य दिव्य आहे आणि आई जानाईच्या यात्रेनिमित्त आहे. त्यामुळे सगळ्यांचा दुग्ध शर्करा योग या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यामुळे सर्वच बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवावी आणि आशीर्वाद घ्यावेत. चालते. धन्यवाद दादा. आपलं नाव सांगा आणि परिचय द्या. जय मल्हार. माझे नाव शैलेश सतेज राऊत. मी जेजुरी गावचा ग्रामस्थ आहे. बरं दादा, काय सांगाल, पहिल्यांदाच बैलगाडी शर्यत क्षेत्राच्या इतिहासामध्ये आणि जेजुरी गावामध्ये पहिल्यांदाच भव्यदिव्य असा एक आदत एक बैल मैदान दिनांक 19 एप्रिल रोजी संपन्न होते. कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? तयारी अतिशय योग्य पद्धतीने आहे. पुरंदर तालुका बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष बाबाराव जगताप तसेच पैलवान राहुल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदानाची तयारी जोरदार सुरू आहे. दादा, महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेरायाच्या चरणी ह्या भव्यदिव्य अशा बैलगाडा शर्यती संपन्न होणार आहेत. उदंड असा प्रतिसाद भेटणार आहे. मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तर सगळ्या योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्यात का? सगळ्या तयाऱ्या पूर्ण करण्यात आल्या आहेत का? तुम्ही सज्ज झाला आहात का त्यासाठी? सर्व तयारी पूर्ण केलेली आहे. बैलगाडा संघटनेच्या मान्यतेनुसार असणाऱ्या सर्व परवानगी असतील किंवा सुरक्षेच्या दृष्टीने असतील, सर्व तयारी आमच्या युवा तरुणांनी केलेल्या आहेत. दादा, हे मैदान किती तारखेला संपन्न होतं आहे? हे मैदान रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी. कशानिमित्त संपन्न होतं आहे? हे ग्रामदैवत, जेजुरीचं ग्रामदैवत श्री जानाई देवी यांच्या यात्रेनिमित्त 170 वर्षानंतर ही यात्रा भरते. या यात्रेनिमित्त आमच्या युवा सहकाऱ्यांनी सर्व ग्रामस्थांनी हे मैदान आयोजित केलेलं आहे. दादा, या मैदानाची परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? सर्व परवानग्या पूर्ण झालेल्या आहेत.
संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली का? सर्व आम्ही त्यांना विनंती केली होती. आमच्या विनंतीला मान देऊन त्या अधिकाऱ्यांनी वेळ काढून या मैदानावर येऊन आम्हाला काही मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे आम्ही पूर्ण केलं. त्यांची परत दुसरी एक भेट झाली. त्यांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे. दिलेले कधी पाहायला मिळेल सोशल मीडियावरती? लवकरात लवकर पाहायला मिळेल तुम्हाला. बरं दादा, हे मैदानाचं स्वरूप कसं आहे? आदत आहे, ओपन आहे का दुसा आहे? पहिलेच वर्ष असल्यामुळं या खंडेरायाच्या भूमीमध्ये, या कैलास भूमीमध्ये हे नंदी इथं आले पाहिजेत म्हणून आपण आदत मैदान ठेवलेलं आहे. बरं दादा, मैदानाचं मेन बक्षिसाची रचना कशी असणार ती सगळी सांगा. या मैदानामध्ये 8 बक्षिसं असतील. प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये असेल. तसेच मानाची ढाल. द्वितीय क्रमांक 81,000 मानाची ढाल. तृतीय क्रमांक 71,000 मानाची ढाल. चतुर्थ क्रमांक 51,000 व मानाची ढाल. पंचम क्रमांक 41,000 मानाची ढाल. 6वा क्रमांक 31,000 मानाची ढाल. 7वा क्रमांक 21,000 मानाची ढाल. तसेच 8व्या क्रमांकाला आपण 11,000 व मानाची ढाल ठेवलेली आहे. दादा, ही झाली प्रमुख बक्षीस रचना 1 ते 8. प्रवेश फी किती असणार आहे? प्रवेश फी आपण 800 रुपये प्रवेश फी ठेवलेली आहे. बघा मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी हे मैदान संपन्न होत आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. त्या पद्धतीने सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये सहभागी व्हावं म्हणून अशा पद्धतीची बक्षीस रचना करण्यास सांगितली. त्याच पद्धतीची प्रवेश फीसुद्धा करण्यास सांगितलेली आहे. दादा, आता ही तुमची मेन बक्षीस रचना झाली. आता ह्याच्यानंतरनं क्वार्टर फायनलची बक्षीस रचना कशी असणार आहे? क्वार्टर फायनलची बक्षीस म्हणजे सेमीला जे 2 नंबरला गाडा मालक उतरतील यासाठी आपल्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलचं आपण बक्षीस ठेवलं आहे. प्रत्येक गाडी क्वार्टर फायनलच्या विजेत्यास आपण 5,000 रुपये व मानाचं सन्मानचिन्ह देणार आहोत. त्याचबरोबर हे झालं क्वार्टर फायनलसाठी. त्याचबरोबर तुम्ही अन्य बैलगाडी मालकांचाही विचार केला आहे. सेमीला 3ऱ्या क्रमांकाला उतरणाऱ्या बैलगाडीला सुद्धा तुम्ही मेगा फायनलमध्ये घेतले. त्याची बक्षीस रचना कशी असणार आहे? जास्तीत जास्त गाडा मालकांना, आपल्या शेतकरी बांधवांना या स्पर्धेमध्ये गुलालाच पात्र. त्याचप्रमाणे आम्ही या जेजुरीमध्ये स्पर्धा असल्यामुळे भंडाराच पात्र असं म्हणत आहोत. भंडाराच पात्र व्हावं म्हणून आपण मेगा फायनलसाठी सेमीला 3 क्रमांकाच्या उतरणाऱ्या गाडीला आपण बक्षीस व 3,000 रुपये रोख व मानचिन्ह देणार आहोत. सन्मान चिन्ह देणार. हे झालं तुमचं रितसर 3 फेरे पाळणारे किंवा सेमी फायनलला येणार आहे. मात्र गटाला ज्यावेळेस गाडी 1 नंबर करेल, गटामध्ये ज्यावेळेस सेमी फायनलला पात्र होईल त्यावेळेस त्यांना काय देण्यात येणार आहे? हे मैदान या कैलास भूमीमध्ये मल्हार नगरीत होत आहे. तर गटाला पात्र होणाऱ्या प्रत्येक बैलगाडा मालकास आपण महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या श्री खंडेरायाची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. मित्रांनो, ज्या पद्धतीनं आपल्याला ढाल आणि सन्मान चिन्ह महत्त्वाचं असतं, त्याला एक मान असतो, त्याच पद्धतीनं अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाची प्रतिमा तुम्हाला भेटणार आहे. जे तुमची ढाल असेल, सन्मान चिन्ह असेल, जे तुम्ही शोकेशमध्ये लावता किंवा भिंतीवरती लावता, त्यामध्ये हे सन्मान चिन्ह ज्यावेळेस तुम्ही लावताल त्यावेळेस अभिमानाने सांगताल की आम्ही जेजुरीच्या खंडेरायाच्या मैदानामध्ये इतिहासात पहिल्यांदा मैदान संपन्न झाल्यानंतरनं त्या मैदानात सहभाग घेतला आणि त्याचं हे सन्मान चिन्ह आहे. त्यामुळे हा क्षण तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि सन्मानाचा असणार आहे. दादा, त्याचबरोबर या मैदानाची लॉट कधी काढली जातील? या मैदानाची लॉट आपण 18 तारखेला संध्याकाळी लाईव्ह पद्धतीने काढणार आहोत. बरं, झालं तुमचं बक्षिसाची रचना. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय? या व्यतिरिक्त आपण फायनलला जे पात्र होणार आहेत गुलालास व भंडाऱ्यास त्या प्रत्येक गाडी चालकास सन्मान चिन्ह देणार आहोत. बरं, त्याचबरोबर या भूमीमध्ये पहिलं मैदान आहे. 150 वर्षांची परंपरा, 70 वर्षांच्या परंपरेनंतर आमचं मैदान चालू होतंय. त्या आणि पहिलंच मैदान आहे या कैलास भूमीमध्ये. तर त्या गाडा मालकाला एक आयुष्यभर अशी आठवण राहिली पाहिजे म्हणून आम्ही या खंडोबा देवाचा पवित्र असा भंडारा, आम्ही त्याला एक पोतं भंडारा प्रत्येक गाडा मालकास देणार आहोत की जो फायनलला पात्र होईल. बरं मित्रांनो, बघा, सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार केला आहे. मानाचं मैदान म्हणावं लागेल हे पुरंदर तालुक्यातलं, आणि भविष्यामध्ये या ठिकाणी दरवर्षी अतिशय सुंदर अशी मैदानं संपन्न होणार आहेत. त्याचबरोबर चालकांना काय आहे का? चालकांना आपण जे फायनलला पात्र होणार आहेत त्यांनाही सन्मान चिन्ह देणार आहोत, जेणेकरून त्यांना वाटलं पाहिजे की वारंवार जेजुरीत आलं पाहिजे. आपण सन्मान चिन्हाचं स्वरूप काय असेल चालकांना देणार आहे? मात्र जे चालक असतील की जे ह्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये ह्या नंदींना पळवणार आहेत, त्या नंदींचा जो महादेव आहे त्या महादेवाचा अवतार जेजुरीचा खंडेराया याची प्रतिमा आपण त्यांना देणार आहोत, जेणेकरून तो त्या आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याला या खंडेरायाचं रोज दर्शन होईल. अशा पद्धतीने आपण त्यांना बक्षीस देणार आहोत. ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन करा? मी तमाम महाराष्ट्रातील जे बैलगाडा चालक असतील, मालक असतील, तसेच काही संघटना असेल यांना आवाहन करतो की आपण या भूमीमध्ये, कैलास भूमीमध्ये, मल्हार नगरीमध्ये प्रथम होणाऱ्या या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा व या खंडेरायाचा आशीर्वाद, त्याचबरोबर आमची ग्रामदैवत जानाई देवी
यांचा गुलाल आपल्याला मिळण्यासाठी आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं अशी आपल्याला विनंती करत आहे. चालतंय, धन्यवाद दादा. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. निखिल भैया खोमने, मी जेजुरी ग्रामस्थ आणि आयोजक आहे. बरं मित्रांनो, ग्रामस्थ आहेत जेजुरीचे आणि आयोजक सुद्धा आहेत. दादा काय सांगाल, कशा पद्धतीने या मैदानाची तयारी सुरू आहे? किती दिवसापासून आपण या मैदानाची तयारी सुरू केली? गेले 15-20 दिवस ही मैदानी तयारी चालू आहे. बरं, हे मैदान कुठं संपन्न होणार आहे? ॲक्च्युअल ठिकाण काय आणि या परिसराला नाव काय? जेजुरी वेताळनगर म्हणून हे ठिकाण आहे. बरं, हे मैदानाला यायचं म्हटलं तर कुठून कसे रस्ते आहेत? जेजुरी दाल्लेवाडी रोड म्हणून आहे आणि तिथनंच वेताळनगरला मार्ग आहे. वेताळनगरला. ठीक, मैदानाकडं या ठिकाणी येण्यासाठी आपल्यामार्फत ठिकठिकाणी बॅनर आणि निशाणी लावली जाईल का? हो, लावली गेलेली आहे. त्याचबरोबर दादा आता आपण वळू मैदानाकडं. मैदानाचं रान कसे, माती कशी? मातीचं राणे आणि टणकाचं राणे. टणकाचं रान. एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत? 10 फाट्या, आतामधलं अंतर किती? 14 फूट. एकूण तुम्ही आदतचं मैदान घेताय आणि पहिल्यांदाच मैदान घेताय, त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय? 700 फूट. परफेक्ट टेपनी मोजलाय का? हो, नक्की. बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 गट. त्याचबरोबर निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा? 800 मीटर जागा आहे. हे तुम्ही मैदान घेताय त्याच्या आजूबाजूला शेती आहे, त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांची काय अडचण आहे का? काहीच नाही. बरं, त्याचबरोबर दादा ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी एकूण मैदानाला किती टक्के बॅरिकेड असेल? 100% बॅरिकेड असेल. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी, लाईटचा पोल असं काय का? काहीच नाही. या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणीत, अडथळेत, हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हो, नक्की केला जाईल. त्याचबरोबर दादा ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणीत, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, आणि ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली लावून त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? नक्की केला जाईल. ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? हो, नक्की राहणार आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली का? केली. किती टँकरची व्यवस्था केली? 2 टँकरची व्यवस्था केली. त्याचबरोबर दादा ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहतील का? हो, राहतील. त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? प्रवीण घाटे आणि मयूर तळेकर. या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? कालिदास आप्पा घाटे. खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? हो, नक्की. बरोबर, खाली कॅमेरा आहे का? हो, आहे. त्याचबरोबर निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत? 2. या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवरून होईल? STC लाईव्ह त्याचबरोबर या मैदानामध्ये ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? केलेली आहे. त्याचबरोबर या मैदानामध्ये तुम्ही जे बैलगाडी मालक इथं येणार आहेत त्यांनी कोणत्या दिशेला निवारा करायचा आहे? मैदानात मध्ये कुठं निवाऱ्यासाठी जागा आरक्षित करण्यात आली? मैदानाच्या उजव्या साईडला. उजव्या साईडला म्हणजे पश्चिमेच्या बाजूला. पश्चिमेच्या बाजूला मोकळं पटांगण आहे, त्या ठिकाणी आपण निवारा करायचा आहे, कारण की हे महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचं गाव आहे आणि या गावामध्ये मोठ्या संख्येनं आता त्या तारखेला भव्यदिव्य अशा बैलगाडा शर्यती संपन्न होणार आहेत आणि मोठ्या संख्येने बैलगाडी मालक उपस्थित राहणार आहेत, गर्दी होणार आहे, त्यामुळं त्याचं योग्य ते मॅनेजमेंट केलं आहे का? हो, केलेलं आहे. त्या दादा खाद्य विक्रेते जे येणार आहेत त्यांना काय सूचना करताल? त्यांनी स्टॉल कुठे लावायचे? त्या खाद्य विक्रेत्यांना ही सूचना करेल की स्टेजच्या मागं आणि मैदानाच्या समोर कोणीही लावू नये. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सगळ्यांनी वेळेत वेळ ऑनलाईन नोंदणी करा, एवढीच अपेक्षा करतो. आणि दादा जाता आता एक शेवटचा प्रश्न, या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहिजे? निकाली पंच म्हणून आपले मैदान कमिटी पाहिल. बरं, आणि अटीतटीचा निकाल झाला तर कोण निर्णय देईल फायनल? बाबाराजे जगताप म्हणून पुरंदर कमिटी अध्यक्ष. बरं, चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुक्यातील ज्येष्ठ बैलगाडी मालक बाबाराजे जगताप आहेत. बाबा नमस्ते. नमस्ते. बाबा, संपूर्ण महाराष्ट्राला एक आनंदाची गोष्ट आहे, ती म्हणजे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीमध्ये भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान पहिल्यांदा संपन्न होतं आहे. बैलगाडी शर्यत क्षेत्राच्या इतिहासामध्ये जेजुरी या गावात पहिल्यांदा मैदान संपन्न होतं आहे आणि या गावामध्ये अतिशय उत्साह आहे. तर तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्राचं कुलदैवत श्री खंडेरायाच्या पुण्यभूमीत पहिल्यांदाच 170 वर्षानंतर पहिल्यांदा यात्रा भरली आणि त्याचं आयोजन बी असं एक नंबर केले आयोजक ग्रामस्थांनी की बाबा बैलगाडा मालकांना काहीच कमी नाही. मेगा फायनल आहे, क्वार्टर फायनल आहे, ड्रायव्हरसाठी बक्षीस आहेत, गट पास करणाऱ्या गाडीसाठी बक्षीस आहेत. सर्वांचं आयोजन एकदम व्यवस्थित केलेलं आहे आणि नाममात्र प्रवेश फी 800 रुपये. तसे नियमाप्रमाणे 1000 रुपये पैसे कमवायचे असते तर 1000 रुपये प्रवेश फी ठेवली असती. फक्त प्रवेश फी 800 रुपये. बाबा, आता हे भव्यदिव्य असं मैदान संपन्न होणार आहे, तर कशा पद्धतीनं आयोजकांनी तयारी केली, आपण कशा पद्धतीनं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या मार्फत सूचना केलेल्या आहेत? मोठ्या संख्येने बैलगाडी चालक मालक या ठिकाणी मानाचा भंडारा घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. ग्रामस्थांनी म्हणजे आयोजकांनी तयारी अशी केली की काहीच कमी नाही आहे.
हे बैलगाडी मालकांनी फक्त आपली बैलच घेऊन यायचं आहे, भंडारा पण त्यांना इथे मिळणार आहे, बरोबर आहे. आणि तो पण मानाचा तो असणार. पण मानाचा असणार आहे. काय सांगाल या भंडाऱ्याचं महत्त्व काय आहे? बैलगाडी शर्यत तुम्ही- क्षेत्रामध्ये गुलालाला महत्त्व आहे, मात्र आता जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी हे मैदान संपन्न होते, या ठिकाणी मानाचा भंडारा दिला जाणार आहे. बैलगाड्या मालकांना एक विनंती आहे, तुम्ही ह्या मैदानात भाग घ्या. तुमच्या अंगावर भंडारा पडला ना, वर्षभर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. बरोबर आहे. काय शेवटी तो आशीर्वाद आहे खंडेराय. आशीर्वाद आहे खंडेरायाचा तो. बरोबर. त्याचबरोबर बाबा, या मैदानाच्या नियम अटी कशा असतील काय सांगाल? हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसारच संपन्न होईल का? हो, आदतचं मैदान संपन्न होते, ज्या आदतच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या ज्या नियम अटी आहेत त्याच नियम अटी इथं लागू होतील का? हो. दादा, त्याचबरोबर बाबा, ज्या आदतच्या दाताच्या संदर्भातल्या काही सूचना आहेत त्या सूचना सर्व करा ह्याच्यामध्ये. आदतचा दाताचा नियम असा आहे, जर तुमच्या बैलाचा दात हलत असेल तर तुम्ही सकाळी आयोजक आणि संघटनेला दाखवायचा. जर तुमचा दात पडलेला असेल तर त्याला या स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही. तुम्ही चुकीचं काही करू नका की बाबा दात पाडलाय, खिशात घेऊन आलोय, रात्री पाडलाय, ते चालणार नाही. ते चालणार नाही. ही महत्त्वाची सूचना आहे. आदतचे जे बैलगाडी मालक आहेत त्यांनी या आदतच्या सूचनेचं पालन करायचं आहे. हे संपूर्ण मैदान त्याच नियमाटीने होईल जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं. हे मैदान सुरू झाल्यानंतर सकाळी ज्यावेळेस लाईव्ह प्रक्षेपण चालू होईल त्यावेळेस समालोचकांच्या मार्फत या मैदानाच्या नियम अटींचा पुकार दिला जाईल का? हो, दिला जाईल. आणि त्यानंतरच मैदान सुरू होईल का? हो. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? सर्व बैलगाड्या मालकांना एक विनंती आहे, हे मैदान पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात मैदान आहे आणि पारदर्शकता तुम्हाला माहिती आहे पुरंदर तालुक्यात पारदर्शकता कशी असते. म्हणजे कुठल्याही बैलगाडा मालकावरती अन्याय होणार नाही, चुकीचं कुठलं काम होणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी नाव नोंदणी करून सहभागी होऊन सहकार्य करावे. आणि या मैदानाचं महत्त्व काय सांगाल अजून? हे मैदानाचं महत्त्व म्हणजे ना, महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेरायाच्या पुण्यभूमीत मैदान होतं आहे, त्यामुळे ह्याचा तुम्ही लाभ घ्या. म्हणजे तुम्हाला चांगला आशीर्वादच मिळणार आहे या गोष्टीचा तुम्हाला. चालते. धन्यवाद बाबा. जय मल्हार. जय मल्हार. आपलं नाव सांगा, परिचय द्या. मी जालिंदर नाना विठ्ठल खोमणे. आम्ही जेजुरीचे खांदेकरी मानकरी मंडळाचा अध्यक्ष आणि या देवाचे मानकरी. दादा, काय सांगाल? दिनांक 19 एप्रिल रोजी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होते, काय सांगाल? जेजुरीची यात्रा ही इतिहासात आता जवळजवळ 170 वर्षानंतर पहिल्यांदा यात्रा भरते. या यात्रेसाठी तमाम जेजूरकरांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या यात्रेसाठी, त्याबद्दल प्रथमतः खांदेकरी मानकरी याच्या वतीने मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि या यात्रेनिमित्त जो आमचा जेजुरीतील तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गांनी की हा बैलगाडी स्पर्धा भरवण्याचा जो हट्ट करून तो पूर्ण केला, त्याबद्दल त्यांचं बी मी आभार मानतो. आणि या बैलगाडी स्पर्धेत महाराष्ट्रातून सर्वांनी येऊन महाराजांचा खंडेरायाचा आशीर्वाद घ्यावा असं मी सर्व गाडा मालकांना विनंती करतो. चालते. धन्यवाद दादा. आपलं नाव सांगा आणि परिचय द्या. मी सुधीर हरिचंद्र गोडसे, ग्रामदैव जानोई मंदिराचा अध्यक्ष. काय सांगाल? दिनांक 19 एप्रिल रोजी या ठिकाणी प्रथमच बैलगाडा शर्यती संपन्न होत आहे, काय सांगाल? सुमारे 150 वर्षानंतर प्रथमच जेजुरीमध्ये बैलगाडा शर्यत भरत आहेत. तरी जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी इथं सहभाग घ्यावा आणि खंडोबाचा आशीर्वाद घेऊन जावा अशी बैलगाडा मालकांना विनंती करतो मी. चालते. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना युवक संघटनेचे अध्यक्ष पहिलवान राहुलदादा जगताप, पुरंदर तालुक्यातील एक नामांकित बैलगाडी मालक. राहुलदादा नमस्ते. जय मल्हार. नमस्ते. जय मल्हार. दादा, काय सांगाल? भव्य दिव्य असं जेजुरी गावामध्ये दिनांक 19 एप्रिल रोजी आदतचं मैदान संपन्न होतं आहे, काय सांगाल? महाराष्ट्राचं कुलदैवत असणारे आमचं खंडोबा महाराज, त्यांच्या इथे पहिल्यांदाच शर्यती भरत आहेत. आणि ह्या शर्यती अशा असणार आहेत भविष्यात की इथं जी मानाचं मैदान असतं, म्हणजे पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं मानाचं मैदान हे जेजुरीचं असणार. हे भविष्यातले मी आत्ता गॅरंटी देतो, कारण की अनेक गाडा मालक इथं बैल दर्शनासाठी घेऊन येतात. बरोबर आहे. आणि येत्यात इतर वेळ जात्यात, त्यांना पाहिजे तसं दर्शन बी भेटत नाही. मी त्या गाडा मालकांना एकच विनंती करीन, त्यांनी ह्या मैदानात भाग घ्यावा, मानाचा भंडारा अंगावर घेऊन टाकावा, हीच आमची इच्छा आहे सगळ्यांची. कारण की इतर वेळेस जी बैल येतात ती पब्लिकला त्रास होतो, ह्याला त्रास होतो, सगळ्या गोष्टी भरपूर चुकीच्या काढतात. त्यांना सगळ्या गाडा मालकांना एक विनंती आहे की त्यांनी इथं बैल आणायची, ह्या मैदानात भाग घ्यायचा आणि हे मानाचं मैदान दरवर्षी भरलं जाईल, इथं येऊन सगळ्यांनी भाग घ्यावा. दादा, तुम्ही उल्लेख केला पुणे जिल्ह्यातलं मानाचं मैदान.
मात्र सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे, बैलगाडी शर्यत क्षेत्राचं एक मानाचं मैदान सुरू होते आणि महाराष्ट्रातलं टॉपचं मैदान हे होईल का? 100%. कारण की आम्हाला खंडोबाने आमच्या तालुक्याचं बरंचसं काही खंडोबाच्या ह्याच्यावर चाललेलं आहे आणि त्या खंडोबाच्या आशीर्वादाने हे भविष्यातलं टॉपचंच मैदान असणार. ह्याची आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटना सगळ्यांच्या वतीने हे टॉपचं मैदान होणार आणि पारदर्शक पार पाडणार ह्याची जिम्मेदारी घेतो. काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? ह्या मैदानामध्ये आता 48 गाडा मालक भंडाऱ्यास पात्र होणार आहेत. म्हणजे त्यात काय हे नाही बा, गाडा मालकांनी आयोजकांनी असं नियोजन केलेलं आहे की सर्व बैलगाडा मालकांना त्याचा भंडारा मिळणार आहे आणि गट विजेता प्रत्येक गाडा मालकाला त्यांनी खंडोबांची प्रतिमा देण्याचं हे केलेलं आहे. त्यामुळे सर्व गाडा मालकांनी हित्त भाग घ्यावा. हित्त महत्त्वाचं मैदान आहे आणि ह्या जेजुरीचं असा रूप द्यावा की भविष्यात हे मैदान इतक्या टॉप लेवलला गेलं पाहिजे की त्यात कोणीच हे करू शकलं नाही पाहिजे. पुणे जिल्ह्यातलं हे टॉपचं मैदान झालंच पाहिजे. मित्रांनो, हे मानाचं मैदान आहे आणि योगायोग बघा, 20 तारखेला ते हे मैदान संपन्न होते. रविवार आहे, महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाचा वार आहे आणि त्याच दिवशी अक्षय तृतीयासुद्धा आहे. म्हणजे या दिवसाला किती मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. या ठिकाणी तुम्ही सहभागी झाल्यानंतरनं या ठिकाणचा मानाचा भंडारा आणि या मैदानामध्ये तुम्ही फायनलला पात्र राहिला तर तुमच्यासाठी हा किती मोठा क्षण असणार आहे. काय सांगाल राहुल दादा त्याच्याविषयी? माझी एकच विनंती आहे सर्व गाडा मालकांना की इथं येऊन सर्वांनी कार्यक्रमाची शोभा बी वाढवावी, देवाचा आशीर्वाद बी घ्यावा आणि सर्वांनी भाग घ्यावा. चालते, धन्यवाद.